नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 7 मॅथमॅटिक्स लेसन 6 आहे माझ्या मते. इंडायसेस प्रॅक्टिस सेट 30. याच्या आधी आपण प्रॅक्टिस सेट 1 पासून प्रॅक्टिस सेट 29 पर्यंत सगळे प्रॅक्टिस सेट सगळे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे. आता ते शोधायचं कुठे, तर यासाठी तुम्ही माझा चॅनल जो आहे चव्हाण सर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला 7 स्टँडर्ड मॅथमॅटिक्स अशी जी प्लेलिस्ट दिसेल त्यामध्ये जा, तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल मिळतील. 7th 8th 9th 10th 11th 12 इथपर्यंतचे माझे मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता गरज असेल त्यांना. ओके, तर या ठिकाणी मी आज सुरू करतोय प्रॅक्टिस सेट 30. फाइंड द स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे काय? अ नंबर मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ सो प्रोडक्ट गॉट इज कॉल्ड स्क्वेअर. अँड स्क्वेअर रूट इट मीन्स तो कशाचा स्क्वेअर आहे. अ नंबर हॅव्हिंग द स्क्वेअर. So square root, how to find out? We are using here factorization method. तर हा सिंपल एक्झाम्पल आहे, लक्ष द्यायचं आहे. आपण डिव्हिजन मेथड वापरणार आहे. 625 ऑल ऑफ यू नो, तुम्हाला माहिती आहे कशाने डिव्हिजिबल आहे हा नंबर? 5 ने. सो फर्स्ट ऑफ ऑल याला 5 ने डिवाइड करा. 5 ने डिवाइड केलं. 5 1 जा 5, 1 राहिला. 5 2 जा 10, 2 राहिले. 5 5 जा 25. 625 डिवाइडेड बाय 5 रिमाइंडर. सो अगेन ॲट युनिट प्लेस नंबर 5. युनिट प्लेस वर जर 5 असेल दॅट नंबर इज अगेन डिव्हिजिबल बाय 5. So dividing by 5, 5 2 जा किती? 10 राहिले 2. 5 5 जा 25. 125 divided by 5 you will get remainder 25. Now again unit place 5, so divide it by again 5. 5 5 जा 25. So this 5 is again divisible by 5. 5 1 जा 5. It's quotient. So final, if you get 1, then these are the factors. So you can write, therefore what you can write? 125 625 sorry किती? 625 is equal to 5, this one 5, and this one third time 5, this one is fourth time 5. जर नंबर परफेक्ट स्क्वेअर असेल तर each digit minimum 2 times येतो. We have to form 2 groups. प्राइम फॅक्टरचे आपल्याला 2 ग्रुप तयार करायचे. मेक फॉर्म द 2 groups of the same digit. So 5 5 4 times in the one bracket. 5 into 5, make 2 groups. 5 into 5. So 5 5 are, this one is what will happen? 5 into 5. So here is 25 into 25. Same number 625 is equal to, therefore square root of 625 one group असेल is equal to 25. It means square of 25 is 625. Conversely we can say square root of 625 625 is 25.
625 is the square of 25, therefore 25 is the square root of 625. याला आपण असं समजतो स्क्वेअर रूट ऑफ 625 इज इक्वल टू 25. फाइंड द स्क्वेअर रूट क्वेश्चन होता आपल्याला. आता हा सेकंड बघा, इथे पण सोल्युशन. कॅन यू सी दिस? अगेन this number, what is that? 1225. Unit place 5 or 0, then number is divisible by 5. So what will happen? 5 to the 10 to carry, 5 4 the 20, again 2 carry, it means 25, 5 5 the 25. So this number is not divisible by how many? 45. Again unit place digit is 5. So again जर युनिट प्लेसला 5 असेल तर अगेन तो डिवाइड बाय 5 असतो. 5 4 जा 20 कॅरी 4, इट मीन्स 45. 5 9 जा 45. All of you know very well this is the square root of 7. So 7 7 za 49. Again it divided by 7s. 7 1 za 7. So factors, what will happen? Therefore 1225 is equal to 5 into 5 into 7 into 7. All these are the prime factors of 1225 से प्राइम फैक्टर है. मेक फॉर्म टू ग्रुप्स ऑफ द प्राइम फैक्टर सच अ वे देयर प्रोडक्ट शुड बी इक्वल. सो 5 2 times 5 into 7 one group, 5 into 7. In each group digits should be equal. So 35 into 35 is equal to 1225. Therefore final answer 1225. Square root of that is 35. Is it clear now? You can read this one. Square root of 1225 is equal to 35, or you can say square of 35 is 1225. याचा स्क्वेअर विचारला था, याचा स्क्वेअर रूट विचारला तर 35. नाउ थर्ड एक्झाम्पल वी आर गोइंग टू सॉल्व नो. आता आपण तिसरं उदाहरण सोडवणार आहे, लक्ष द्यायचं आहे. फाइंड द स्क्वेअर रूट. काही स्क्वेअर तुम्हाला 30 पर्यंत अप टू 30 यू हॅव टू नो और रिसाइड द स्क्वेअर्स, देन इट विल बी व्हेरी इजी. This is the square of 17 and 17 is prime number, so no other factors are possible for this. So you can write 289 divided by 17 is equal to 17. Again 17 divided by 17 you will get 1. So therefore 289 is equal to 17 into 17. Therefore square root two groups equal 289 is equal to 17. Square root of 289 is equal to 17. It means square of 17 is 289. Using factorization method, we are finding the square root of given number. Fourth example, see here solution. Same method we are using here by prime factor method. See here, number is given 40,096. This is even number, so this one is divided by
2. 40,000, 20,000, half of that, or you can either divide. And half of 9648, it means 20,048. 20,048. Again prime number, even number, so आपण याला परत 2 ने डिवाइड करू शकतो. 20,048 चे निम्मे केले आपण तर किती मिळेल? 10,000 हा किती आहे? 4,096 आहे. 4,096 हा 2,048. अगेन हियर या ठिकाणी इवन नंबर आहे, याला आपण फर्दर डिवाइड करू शकतो 2 ने. 1024 चे 512 and 512 is again divisible by 2 because unit place number is 2. याचे 500 चे हाफ केले 250 plus 6 256. 256 वरली हाफ करतो मी डिवाइड. Again this one is divided by 2, so 256 divided by 2. 200 half 156 28. 128, or you can divide usual method. Again prime number divided by 2. So what we will get? 100 half of 150, 28 half 14, 50, 60, 64. So this one is 64. Directly you can write this is the square of it, or further you can carry out the division like this. This is again divisible by 2. What will happen? 32. 32 again divisible by half of 32. 16 divide केला याला आपण 2 ने. याला परत 2 ने डिवाइड केला काय मिळेल? 8. 8 ला परत 2 ने डिवाइड केला काय मिळेल? 4. See here. 8 ला 2 ने डिवाइड केला किती मिळेल? 4. अगेन 4 ला 2 ने डिवाइड केला किती मिळेल? 2. 2 ने डिवाइड केला किती मिळेल? 1. इथे आपण स्टॉप होतोय. मग किती टाइम आले काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टाइम्स. 12 टाइम्स अगेन काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. Form the two groups of that. Therefore 4,096 is equal to 12 times 2. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. Again last time 2. 12 times 2. Count here. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. So form equal groups. First of all we can make 2 2's group. What will happen? How many groups are there? 1 2 3 4 5 6. So again you can form their half groups. It means 12, so you can count them. 4 into 4 not necessary. 1 2 3 4 5 6, or you can write 3 3 group. So what will happen? 4 4 the 16, 16 4 the 64. 64 into 64. 2 groups we needed. Product of 2 group. Therefore 496. Therefore square root of 496 is equal to 64 by factorization method. There is another one method. आणखी एक दुसरी मेथड आहे जी आपल्याला या स्टँडर्ड मध्ये दिलेली नाही. यू विल गेट टू लर्न इन द नेक्स्ट
आफ्टर सेकंड टर्म और इन द 8th स्टँडर्ड. ओके, आता मी या ठिकाणी थांबतो. सोपं आहे, तुम्हाला प्राईम फॅक्टर करायचे. प्राईम फॅक्टरमध्ये जेवढे डिजिट येईल प्राईम फॅक्टरचे 2 ग्रुप करायचे, 2 ग्रुपचा प्रॉडक्ट करायचं, जो इक्वल असेल तो त्याचा स्क्वेअर रूट असेल. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 496 इज 64. therefore स्क्वेअर ऑफ 64 इज 4096. Correct it. Square of 64 is 4096. या ठिकाणी मी थांबतोय. आपण फॅक्टरायझेशन मेथडनी हाऊ टू फाइंड आउट द स्क्वेअर रूट या ठिकाणी पाहिलेलं आहे. या ठिकाणी मी थांबतो. आधीची व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. आवडलं तर नक्कीच. ओके, बेस्ट ऑफ लक.